ज्ञानेश्वर माऊली जेव्हा नेवासा येथे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका सांगत होते, तेव्हा ती लिहून काढण्यासाठी एका योग्य लेखकाची गरज होती. त्याच काळात एक अजब घटना घडली. ही गोष्ट आहे साधारण 750 वर्षापूर्वीची. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा हे गाव प्रवरा नदीचा काठ संतांच्या वास्तव्याने पावन झाला होता. याच नदीकाठी ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह वास्तव्यास होते. तिथे एका भव्य खांबाला टेकून माऊली भगवद्गीतेचे गूढ अर्थ मराठीत सांगत होते. पण नियतीच्या मनात एक वेगळाच खेळ सुरू होता. पैठणहून एक कुटुंब पंढरपूरच्या वारीसाठी निघाले होते. या कुटुंबाचे प्रमुख होते विद्वान सच्चिदानंद. ते शास्त्रज्ञ नसले तरी अध्यात्माचे मोठे जाणकार होते. पण नेवाशात पाऊल ठेवताच काळाने त्यांच्यावर झडप घातली. एका अनामिक तीव्र आजाराने सच्चिदानंद यांना गासले. त्यांचे शरीर थंड पडू लागले, श्वास अडकला आणि पाहता पाहता त्यांचा मृत्यू झाला. सच्चिदानंद यांची पत्नी गंगाबाई आपल्या पतीचा मृतदेह पाहून कोलमडून पडल्या. पतीचा देह समोर होता आणि भविष्याचा अंधार डोळ्यांसमोर. त्याच वेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह तिथून जात होते. गंगाबाईंनी धावत जाऊन माऊलींचे पाय धरले आणि हंबरडा फोडला. माऊलींनी पाहिले, समोर एक सौभाग्यवती स्त्री रडत आहे. त्याने शांत चित्ताने अंतर्ज्ञानाने तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. जेव्हा माऊलींनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या तर्काधिष्ठात म्हणजे लॉजिकल लोकांनी प्रश्न उपस्थित केले. विज्ञानाच्या नियमानुसार एकदा का शरीरातील प्राण निघून गेले, हृदय थांबले आणि मेंदू मृत झाला की तो माणूस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. माऊलींचा आशीर्वाद एका बाजूला आणि निसर्गाचा मृत्यू हा नियम दुसऱ्या बाजूला. जर आशीर्वाद खरा ठरला तर विज्ञानाचा नियम मोडणार होता आणि जर माणूस जिवंत झाला नाही तर माऊलींच्या शब्दाची किंमत शून्य होणार होती. माऊलींचे शब्द ऐकताच तिथे जमलेले लोक कुजबुजू लागले. एक जण पुढे आला आणि उपहासाने म्हणाला, महाराज, तुम्ही आशीर्वाद तर दिला, पण समोर पहा, तिचा पती तर मृत पावला आहे. आता हा आशीर्वाद खरा कसा ठरणार? मेलेला माणूस पुन्हा कसा काय जिवंत होणार? अलौकिक शांतता होती. ते म्हणाले, हे शब्द माझे नाहीत, हे त्या पांडुरंगाचे आहेत आणि त्याचे शब्द कधीच व्यर्थ जात नाहीत. संतांच्या वाणीत संकल्प सिद्धी असते. त्यांनी उच्चारलेला शब्द हा केवळ ध्वनी नसून ती एक ऊर्जा म्हणजेच एनर्जी असते. ती ऊर्जा जेव्हा मृत शरीरावर पडली तेव्हा त्या ऊर्जेने पेशींना पुन्हा कार्यान्वित केले. हा एक असा क्षण होता जिथे माऊलींच्या शब्दांनी आणि त्यांच्या ईश्वरी शक्तीची परीक्षा होती. माऊलींच्या चेहऱ्यावर एक संपूर्ण जनसमुदाय श्वास रोखून पाहत होता. माऊली शांतपणे त्या मृतदेहाजवळ गेले. त्यांनी आपला हात सच्चिदानंद यांच्या मस्तकावर ठेवला. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. माऊलींनी केवळ एक शब्द उच्चारला, सच्चिदानंद, ओठ. आणि काय आश्चर्य! विज्ञानालाही थक्क करणारी ही घटना घडली. ज्या शरीरातून प्राण निघून गेले होते त्यात पुन्हा चैतन्य संचारले. सच्चिदानंद यांनी एक मोठी उस्की दिली आणि ते जणू गाढ झोपेतून जागे व्हावे तसे उठून बसले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मृत्यूनंतर पुन्हा जीवन मिळण्याचा हा एक योगिक चमत्कार होता. जिवंत झाल्यावर सच्चिदानंद बाबांनी माऊलींच्या चरणी लोटांगण घातले. माऊलींनी त्यांना विचारले, सच्चिदानंद, आता हे नवीन आयुष्य कशासाठी खर्च करणार? सच्चिदानंद हात जोडून म्हणाले, माऊली, हा देह आता तुमचाच आहे. सांगा, मी तुमची काय सेवा करू? माऊलीने स्मित हास्य केले आणि त्यांच्या हातात एक लेखणी दिली. माऊली म्हणाले, मी जे सांगेन ते तू जगाच्या कल्याणासाठी लिहून काढ. आणि इथूनच खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीच्या लेखनाला सुरुवात झाली. ज्या व्यक्तीने मृत्यूचा अनुभव घेतला होता, ज्याने परलोक पाहून परत पाऊल ठेवले होते, तोच व्यक्ती आता ब्रह्मविद्येचा लेखक बनला होता. पुढे अनेक महिने माऊली ओव्या सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा त्या लिहून घेत होते. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात माऊलींनी अत्यंत आदराने आपल्या लाडक्या लेखकाचा उल्लेख केला. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. रहस्य हेच आहे की ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नाही, तर तो एका अशा हाताने लिहिलेला आहे ज्यांनी मृत्यूला स्पर्श केला होता.
त्यामुळे ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द आजही वाचणाऱ्याला एक वेगळीच ऊर्जा आणि जीवनदान देतो. जिथे मृत्यूचा शेवट झाला आणि एक अजरामर ग्रंथाचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, सच्चिदानंद बाबांच्या रूपाने माऊलींना जगाला दाखवून दिलं की जिथे विज्ञानाचे नियम संपतात तिथे संतांची योगशक्ती आणि अथांग भक्ती सुरू होते. ज्या हाताने मृत्यूचा स्पर्श अनुभवला होता त्याच हाताने रचिलेली ही ज्ञानेश्वरी आजही आपल्या जीवनात अंधार दूर करते. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? ही एक केवळ कथा आहे की विज्ञानाच्या पलीकडे एखादं अद्भुत सत्य? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माऊलीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा माऊली लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही रहस्यमय आणि रोमांचक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. ही थक्क करणारी कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून आपल्या संस्कृतीचा हा अलौकिक वारसा सर्वांसोबत पोहोचेल. आणि अशाच डोळे उघडणाऱ्या सळसळत्या आणि रहस्यमय कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन रोमांचक रहस्यासोबत. रामकृष्ण हरी माऊली.